नागपूरमध्ये आजपासून 21 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात। अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनात 20 विधेयक मांडण्यात येणार। जनतेच्या हिताकरता निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। हिवाळी अधिवेशनात विधान भवनात धडकणार 21 मोर्चे। विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे परवानगी। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूरमध्ये काँग्रेसकडून बॅनरबाजी। पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपमध्ये असलेले मंत्री आणि आमदारांचे बॅनरवर फोटो। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? रवींद्र चव्हाण, संजय कुटे यांच्या नावाची चर्चा। 2012 मध्ये काँग्रेसने प्रणव मुखर्जींना पंतप्रधान केलं असतं तर आज ही स्थिती वेगळी असती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचं वक्तव्य। आनंदराज आंबेडकरांकडून आज महाराष्ट्र बंदची हाक। परभणी दगडफेक प्रकरणी कोठडीत असलेल्या अनुयायीचा मृत्यू आणि याचाच निषेध व्यक्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।